मधुमेह म्हणजे काय? तर आपण जे काही दिवसभरामध्ये खातो तर त्या खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे खाल्लेल्या अन्नातले जे ग्लुकोज असते, जे साखर असते, त्याचं विघटन होऊन त्याच्यापासून आपल्याला दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा तयार होत असते. आता हे काम करण्यासाठी म्हणजे रक्तातील पेशींपर्यंत त्या ऊर्जेला घेऊन जाण्याचं काम आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक करत असतो. त्याचं नाव आहे इन्सुलिन. तुम्ही हे सर्वांनी ऐकलेलं. जेव्हा केव्हा याच्यामध्ये काहीतरी बिघाड होतो तेव्हा आपल्या शरीरातील साखरेचं नियंत्रण हे बिघडू लागतं. म्हणजे जी साखर ज्याचं विघटन होऊन ऊर्जा निर्माण होऊन जी पेशींपर्यंत जायला पाहिजे ती जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ती रक्तातच साठून राहते. आणि त्यामुळे या लोकांचं जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो तर तेव्हा त्यांचं साखरेचं प्रमाण हे रक्तामध्ये वाढलेलं दिसतं. तर यालाच आपण मधुमेह झाला